नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात आकार DG9। राजकारणातनं कधी कोणी एखादा मुद्दा मांडला की लगेच त्याचा विपर्यास करायचा आणि त्यावरून टीकेचे बाण सोडायचे। म्हणजे हे सगळं महाराष्ट्रात वरचेवर पाहायला मिळते। आता माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी एक विधान केलं आणि त्यामुळे गदारोळ सुरू झाला। शिर्डीतील साई संस्थांच्या प्रसादालयात भक्तांना देण्यात येणारे मोफत जेवण बंद करा आणि जेवणासाठी पैसे आकारा अशी मागणी माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी शिर्डीत एका कार्यक्रमात केली आणि राजकीय पटलावर त्याच्या नानाविध प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली। आता भाषणात ते नेमकं काय म्हणाले होते पाहूयात। प्रसादालयामध्ये आपण मोफत जेवण देऊ राहिले, 25 रुपये केलं पाहिजे, पेड केलं पाहिजे, खरंच पेड केलं पाहिजे। तो जो पैसा वाचेल तुम्ही आमच्या मुलांच्या भविष्यासाठी खर्च करा। अख्खा देश इथं येऊन फुकट जेवतोय, भिकारी सगळे महाराष्ट्राचे इथं गोळा झाले, हे योग्य नाही। संस्थांनी हा विचार केला पाहिजे की आपण इथं काय करत आहोत, कशासाठी करत आहोत। तुम्ही चांगलं काम करताय यात काही दुमत नाही, पण निर्णय घेताना सार्वत्रिक विकास, आता आपण एवढ्या 298 कोटी रुपयाचं शैक्षणिक संकुल बांधलं का आपण त्याला दर्जेदार शिक्षक देऊ शकत नाही? केरळातून शिक्षक आले पाहिजे, पगाराला खर्च होऊ द्या, पण 12वी पास झालेला मुलगा एकदम उत्कृष्ट इंग्लिश बोलता आलं पाहिजे, अशा पद्धतीने शिक्षण सुविधा उपलब्ध झाली पाहिजे। काय उपयोग नाही। बिल्डिंगवर खर्च आहे, स्क्रीनवर खर्च आहे, ऑडिटोरियमवर खर्च आहे, स्विमिंग पूलवर खर्च आहे, शिक्षकांवर नाही। गुणवत्तेवर खर्च करा, झाडाखाली शिकवा, पण शिकवणारा 1.5 लाख रुपये मागतो त्याला द्या, पण तरच मुलं घडतील। अन्यथा जे आपण पाहत आलेलो आहोत ते तसंच चालतं। तुम्ही बिनधास्त निर्णय घ्या, कोण काही करत नाही, हे सगळे सेटिंग मध्ये आम्ही लोक कोण असं कोणी आंदोलन करणार कधी आपण आतमध्ये घेऊन त्याला थांबतो। जेव्हा जेव्हा मुद्दा आमच्या मुलांच्या भविष्यात असेल, सिद्धिमधला कोणीही माणूस, कुठल्याही पक्षाचा माणूस तुम्हाला विरोध करणार नाही। माझी आपल्याला हात जोडून विनंती की जी आपण मराठी मीडियम शाळा चालवतायत त्याला सीबीएसई मीडियम, जी मुलींची शाळा आहे ती कंपल्सरी सीबीएसई मीडियम मध्ये कन्वर्ट, इंग्लिश मीडियम मध्ये कन्वर्ट झाली पाहिजे आणि सीबीएसईचंच शिक्षण या सिद्धीच्या गोरगरीब मुलांना मोफत झालं पाहिजे, ही आपली संकल्पना। खरं म्हणजे ते काय चुकीचं बोलले? म्हणजे त्यांची मागणी योग्यच आहे। साई मंदिरातील प्रसादालयात आपण मोफत जेवण देतो, मात्र जेवणासाठी 25 रुपये घेतले पाहिजे आणि जो पैसा वाचेल तो पैसा मुला-मुलींच्या शिक्षणासाठी खर्च केला पाहिजे। कारण संपूर्ण देश इथे येऊन फुकट जेवण करतोय, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील भिकारी या ठिकाणी गोळा झालेत। आता इथे साई भक्तांना कुठेही ते काही बोलले नाही। मुळात जे फुकट असतं त्याची किंमत आपल्याला राहत नाही, त्यामुळे नाममात्र पैसे आकारले तर काय हरकत आहे? त्याच्यावरून एवढा विरोध करण्यासारखं काहीच नाहीये। आता गोंधळ निर्माण झाल्यानंतर त्यांचे वडील म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, पण सुजय विखे पाटील हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि त्यांची भूमिका योग्यच आहे आणि पुन्हा एकदा त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले। आता पोलिसांच्या रेकॉर्डवरील आकडेवारी सहित त्यांनी भिकारी ही जी काही संज्ञा आहे किंवा ही जी डेफिनेशन आहे त्याविषयी सांगितलंय। ते काय म्हणालेत पाहूया। मराठी भाषेचे प्रत्येक जण वेगवेगळे अर्थ काढतो। जेव्हा मी भिकारी हा शब्द उल्लेख केला त्यामध्ये आपण जर अधिकृत माहिती काढली पोलीस स्टेशनकडून तर मागच्या 3 वर्षांमध्ये जवळपास 4000 भिकाऱ्यांना या ठिकाणी पोलिसांनी अटक करून न्यायालयापुढे हजर करून त्यांना सुधारगृहामध्ये पाठवलेलं आहे। भिकारी याचा अर्थ साई भक्त ज्यांच्यावर आमची उपजीविका चालते यांना हिंदवण्याचा पाप कोणीच करू शकत नाही। साई भक्त हे आमच्यासाठी आदरणीयच आहेत, कुणीही येऊ, आमचं म्हणणं भिकारी याचा अर्थ भिकारीच आहे, जे पोलिसांच्या अहवालामध्ये सांगितलं जातं। एक दुसरा क्रमांक की या ठिकाणी जे बाहेर राज्याचे लोक आलेले आहेत, बिहारचा असेल, त्या ठिकाणी इतर राज्याअंतर्गतच्या इतर भागातले जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत, जे कदाचित भिकारीचं सोंग घेतात किंवा रस्त्यावर पडलेले असतात, व्हाईटनर म्हणून एक प्रकार आहे तो वापरून नशा करत असतात, यांनी मुलींची छेड काढणे, यांनी मुलांचे काही कुठला अत्याचार, एक परवाच एक लैंगिक अत्याचाराची घटना घडली। मला शिर्डी विधानसभेमध्ये माझ्या महिला भगिनी सुरक्षित ठेवण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि म्हणून मी परत एकदा संस्थांना विनंती करतो की हे जेवणाचं, प्रसादालयाचं जे भोजन आहे याला 10 रुपये करण्याचा उद्देश एवढाच की जेवणाचं मूल्य केलं जाईल, जेवण वाया जाणार नाही। आता त्यांच्या म्हणण्याचा अर्थ थोडा समजून घेऊया। शिर्डी संस्थान हे एक श्रीमंत संस्थान आहे। रोज मोफत जेवण देण्याऐवजी मुलांच्या शिक्षणासाठी तो पैसा कामी येऊ शकतो। आता इथे साई भक्तांच्या भावना दुखवण्याचा प्रश्नच नाहीये।
कारण जे खरे साई भक्त आहेत त्यांना नाममात्र पैसे द्यायला काहीच हरकत नाहीये. मुळात साई भक्त हे तिथे दर्शनासाठी येतात. प्रसादालयात फुकट जेवण मिळतं, मोफत जेवण मिळतं म्हणून येत नाही. पण गेल्या काही वर्षात जर आपण पाहिलं तर तिथे भीक मागणाऱ्यांची म्हणजे भिकाऱ्यांची संख्या वाढली आहे आणि ग्रामस्थांची किंवा येणाऱ्या साई भक्तांची सुद्धा हीच तक्रार आहे. चोऱ्यामाऱ्या, पाकिटमारी, मोबाईल चोरीच्या घटना या दिवसेंदिवस वाढल्या आहेत. मुलींच्या छेडछाडीचे प्रकार होत आहेत. मग त्यातून गुंडगिरी, दादागिरी असे प्रकार सुद्धा तिथे वारंवार घडतायत. म्हणजे देवस्थान असलं तरी आपलं सामान चोरीला जाईल याची भाविकांना तिथे भीती आहे. आता हे कशामुळे होतंय? तर मोफत जेवायला मिळतंय, ते जेवायचं आणि असे उद्योग करायचे. हे डोक्यात ठेवून महाराष्ट्रातून आणि विविध भागातून तिथे भिकारी आलेले आहेत. आणि हे शिर्डीतलं वास्तव आहे, यात चुकीचं काहीही नाही. म्हणजे तुमच्यापैकी सुद्धा अनेकांना हा अनुभव तिथे गेल्यावर आला असेल. आता या प्रकारात अनेक नेते आपली राजकीय पोळी भाजून घेतायत, विरोध करतायत, श्रद्धेच्या नावाखाली लोकांना उकसवायचं काम करतायत. आता यात आपल्या सुषमा अक्का तरी मागे कशा राहतील? त्याही पुढेत. आता त्या नेमकं काय म्हणाल्यात आधी ते ऐकूया. शिर्डी साई संस्थानमध्ये वार्षिक उत्पन्न साधारण 850 कोटी रुपयाचं आहे असं माध्यमांमधून कळतं. काल परवापर्यंत 10 रुपये कुपनवर मिळणारं जेवण हे देणगी वाढल्यामुळे मोफत झालं. याच्यामध्ये विखे पाटलांचा पोटशूळ उठण्याचं काहीच कारण नाही. मात्र सुजय विखे जेव्हा सरसकट भिकारी असा शब्द प्रयोग करतात तेव्हा ते फक्त साई भक्तांचाच अवमान करतात असं नाही, तर साईबाबांनी आयुष्यभराचं जे तत्वज्ञान जपलेलं आहे त्याचा सुद्धा एका अर्थाने ते अव्यय करतात. संस्थानाने शिक्षणासाठी खर्च केला पाहिजे असं तत्वज्ञान पाजळणाऱ्या सुजय विखेंना आमचा प्रश्न आहे की प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था आणि पद्मश्री विखे पाटील शिक्षण संस्थेअंतर्गत जे तुमचे असंख्य युनिट चालतात त्यातल्या कुठल्या युनिटमध्ये तुम्ही आतापर्यंत गरजू आणि गरीब मुलांच्यासाठी मोफत शिक्षण व्यवस्था सुरू केली आहे? आधी स्वतः अंमलात आणा आणि मग इतरांना सांगा. आता इतके दिवस या सुषमा अक्का हिंदू देवदेवतांचा अपमान करत सुटायच्या. म्हणजे श्रीराम, महाभारत, नवरात्र, हिंदूंचा एकही सण त्यांनी सोडलेला नाहीये. म्हणजे हिंदू लोक श्रद्धेने जे जे सण साजरे करतात त्या सगळ्यावर अगदी खालच्या भाषेत यांनी टीका केलीये. सणांची, देवदेवतांची खिल्ली उडवलीये आणि हे कोणीही विसरणार नाही. आणि आज अचानक सुषमा अक्कांना साई भक्तांचा कळवळा कसा काय आला? म्हणजे असा काय साक्षात्कार झाला की त्यांना ही उपरती झाली? भक्तांना भिकारी म्हणणं हा उन्मत्तपणा बरा नव्हे असं त्या म्हणतायत. अहो अक्का, आधी त्यांना काय म्हणायचंय ते नीट समजून घ्या. म्हणजे उगाच भाविक, भक्त असं म्हणून तुम्ही श्रद्धाळू आहात असं दाखवण्याचा तुमचा प्रयत्न चांगला आहे, पण लोक आता त्याला भुलणार नाहीयेत. आधी तुम्ही लोकांच्या श्रद्धेशी किती खेळलायत, त्यांच्या भावनांचा बाजार मांडलायत आणि आता तुम्हाला कळवळा येतोय. हा दुटप्पीपणा बरा नव्हे असंच इथे म्हणावं लागेल. आता या घटनेवरून एक लक्षात येतं, एखादी व्यक्ती, एखादा नेता एखाद्या गोष्टीचा संदर्भ देऊन बोलतो तेव्हा त्यातला एकच धागा उचलायचा आणि त्यावरून गोंधळ निर्माण करायचा. आणि हेच सध्याचं राजकारण महाराष्ट्रात सुद्धा आहे आणि देशातही आहे. म्हणजे जिथे लोकांच्या श्रद्धा, भावना जोडलेल्या असतात तिथे हे हिंदुत्वाचा खोटा बुरखा घातलेले लोक जे असतात म्हणजे आपल्या सुषमा अक्कांसारखे ते येतात आणि आपला हात धुवून घेतात आणि आम्हाला हिंदूंचा किती कळवळा आहे, आम्ही कसे हिंदुत्ववादी आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. पण हेच लोक त्यांच्या वक्तव्यामुळे किंवा टीकेमुळे स्वतःचा हा खोटा बुरखा जो असतो तो टराटरा फाडतात. आता सुषमा अक्कांना ही उपरती कशी झाली हा जरा संशोधनाचाच विषय. पण सुजय विखेंनी केलेली मागणी तुम्हाला योग्य वाटतेय का? याविषयी तुमचं मत काय हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा. तुर्तास या भागात मी इथेच थांबते, पण पुन्हा भेटूया नवीन विषयासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहत रहा आकार DG9. नमस्कार.